नमस्कार, मी इंदुमती रेसिपीमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मेथीच्या भाजीच्या पुऱ्या, त्या पण खुसखुशीत व कुरकुरीत। त्यासाठी लागणार आहे, मी येथे मेथीची पाने घेतलेली आहेत, 1 वाटी गव्हाचे पीठ, 1 छोटी वाटी ज्वारीचे पीठ, 2 मोठे चमचे बेसन, तीळ, जिरे, ओवा, चवीनुसार मीठ, हळद आणि वाटण्यासाठी मी हिरव्या मिरच्या, लसण आणि कोथिंबीर। चला तर मग सुरुवात करूया। आता आपण ही मेथीची पानं बारीक करून घेऊया। आपल्याला जेवढी बारीक करता येतील तेवढी बारीक करून घेऊ। आता आपले मेथीची पानं छान बारीक करून झालेले आहेत। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता यामध्ये गव्हाचे पीठ घालूया, ज्वारीचे पीठ, सूनपीठ, कोथिंबीर, तीळ आणि याचे वाटण करून घेऊया। आपण इथे लसण आणि मिरची घेतलेली आहे, याची छान एक पेस्ट करून घेऊया। त्यामध्ये जिरा घालून घेऊया, आणि छान आता हे वाटण आपण काढून घेऊ। हे पण घालूया। ओवा घालून घेऊया, हळदी पावडर आणि चवीनुसार मीठ। आता छान मिक्स करून घेऊया। आता हे छान मिक्स झालेले आहे। आता आपण थोडं थोडं पाणी घालून एक छानसा डो तयार करून घेऊया। आपल्याला डो हा जाड पण नाही ठेवायचा आणि पातळ पण नाही करायचा, छान मऊसर करायचा आहे। आपला आता इथे डो छान तयार आहे। आता आपण 10 मिनिटांसाठी याला झाकून ठेवूया। तोपर्यंत आपण गॅसवर तेल गरम करूया। आता 10 मिनिट झालेले आहेत। आता आपण छानशा पुऱ्या लाटून घेऊया, तेल गरम होईपर्यंत। आता आपल्याला पुरी लाटायच्या अगोदर थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, आणि छान गोल आकाराची आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे। जास्त पातळही नाही ठेवायची आणि जाडही नाही। याप्रमाणे आपल्याला पुरी लाटायची आहे। आता आपले तेल गरम झालेले आहे। आता आपण तेलात सोडूया। गॅसची फ्लेम आपल्याला हाय फ्लेमवर ठेवायची आहे। खालची बाजू आपल्याला छान तळून घ्यायची आहे। आणि आता ही दुसरी पण बाजू आपल्याला छान तळून घ्यायची आहे। आता छान तळून झालेली आहे पुरी। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। याचप्रमाणे आता आपण सर्व आपल्या पुऱ्या इथे करून घेऊया। आपले आता इथे सगळ्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत। आता गॅस
बंद करूया आणि ही काढून घेऊया। तुम्ही पाहू शकता आपल्या पुऱ्या खूप छान झालेल्या आहेत, खुसखुशीत व कुरकुरीत। तुम्ही ही पुरी दह्यासोबत खाऊ शकता किंवा आपल्या मुलांना अशाच खायला देऊ शकता। खूपच छान लागतात, कुरकुरीत आणि खुसखुशीत। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। धन्यवाद।